नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी मनोरंजन कट्टामध्ये. जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. कारण रोज तारिणी मालिकेचा सविस्तर रिव्ह्यू, प्रत्येक महत्त्वाचा डायलॉग आणि एकही सीन न चुकवता तुम्हाला इथेच पाहायला मिळतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी असा ट्विस्ट आहे जो पुढच्या भागाची उत्सुकता प्रचंड वाढवणार आहे. चला तर मग पाहूया आजच्या तारिणीच्या भागात नेमकं काय घडलं. आजच्या तारिणी मालिकेच्या भागात आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकापेक्षा एक जबरदस्त सीन पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आजच्या भागात स्पेशल क्राईम युनिटच्या नव्या चीफ जया जगदाळे उर्फ जे जे यांची दमदार एंट्री झाली. तर दुसरीकडे MNN ऑफिसमध्ये युवराजने पुन्हा एकदा स्वतःचा खरा चेहरा लपवत सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. चला तर मग आजच्या भागात नेमकं काय घडलं ते सविस्तर पाहूया. आजच्या भागाच्या सुरुवातीलाच कमांडर टीमसमोर जया जगदाळे मॅडमची ओळख करून देताना सांगतो की त्याने याआधी त्यांच्यासोबत काम केलं आहे. त्या अत्यंत डॅशिंग आणि बेधडक ऑफिसर आहेत. एखाद्या गुन्हेगाराच्या मागे लागल्या की त्याला सोडत नाहीत. गुन्हा कबूल करायला तयार नसलेल्या आरोपीकडूनही कबुली कशी मिळवायची हे त्यांना चांगलंच माहिती आहे. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय त्या थांबत नाहीत. म्हणूनच त्या संपूर्ण डिपार्टमेंटमधील सर्वोत्तम अधिकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात. त्याचवेळी त्यांचा एक फ्लॅशबॅक दाखवला जातो. जया जगदाळे एका गुंडाच्या मागे जीव तोडून धावत असतात आणि अखेर त्याला पकडतात. गुंड त्यांच्याकडे पाहून हसत म्हणतो, आता काय करणार? पुन्हा अटक करणार आणि नंतर सोडून देणार. आधीही 3 वेळा तेच झालं ना? यावर जया जगदाळे शांत पण कठोर आवाजात उत्तर देतात, यावेळी तसं होणार नाही. त्या बंदूक बाहेर काढतात. गुंड घाबरून म्हणतो, मला मारू नका, तुम्ही असं करू शकत नाही. त्यामुळे जया जगदाळे निर्भीडपणे उत्तर देतात, मी काय करू शकते आणि काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे. तेवढ्यात इतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. पण त्याआधी जया जगदाळे गोळी झाडतात आणि तो गुंड जागीच कोसळतो. पोलीस येताच त्या स्पष्ट सांगतात की त्या गुंडाने वर्दीवर हात उचलण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून मी त्याच्यावर कारवाई केली. आणि त्यांचा एक दमदार संवाद ऐकायला मिळतो, या वर्दीचा धाक कायम राहिलाच पाहिजे. हा सीन पाहून कमांडर पुन्हा एकदा टीमला सांगतो, त्यांची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. त्या जे बोलतात ते करून दाखवतात. यानंतर टीममध्ये त्यांच्या जुन्या कामगिरीची चर्चा सुरू होते. फातिमा म्हणते जे जे नावसुद्धा किती डॅशिंग आहे. त्यानंतर तारिणी म्हणते की साधू सरांनंतर इतक्या उत्कृष्ट ऑफिसरसोबत काम करण्याची संधी मिळणं हे आपलं भाग्य आहे. दुसरीकडे टेक्नो केदारला फोन करून लवकर येण्यास सांगतो. केदार सांगतो की थोड्याच वेळात पोहोचणार आहे. यानंतर सीन MNN ऑफिसमध्ये जातो. केदार फोनवर आश्रमासाठी स्टेशनरीची व्यवस्था करत असल्याचं बोलत असतो. इतक्यात युवराज त्याला अडवतो, मी तुला काय बाय करायला आलो नाही. कौशिकी ताईने तुला कॅबिनमध्ये बोलवलंय. 10,000चा पगार MNN कडून घेतोस आणि काम मात्र आश्रमाचं करतोस. केदारला राग येतो पण तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो. तेवढ्यात एक कर्मचारी युवराजला म्हणतो की एवढं सगळं झाल्यानंतरही तो इतक्या लवकर ऑफिसमध्ये येईल असं वाटलं नव्हतं. युवराज लगेच अभिनय सुरू करतो, जे झालं ते झालं, आता मला सुधारायचं आहे, प्रामाणिकपणे काम करायचं आहे. कौशिकी तिथे येताच युवराज आणखी नम्रपणे बोलू लागतो. कौशिकी मात्र त्या कर्मचाऱ्यालाच सुनावते, हा आमच्या घरचा विषय आहे, मध्ये बोलायची गरज नाही, तुम्ही तुमचं काम करा. यानंतर ती केदारला आणि युवराजला कॅबिनमध्ये बोलवते. कॅबिनमध्ये कौशिकी युवराजला आश्चर्याचा धक्का देते. युवराजला वाटतं की आता त्याला सुनावलं जाईल, पण उलट कौशिकी त्याचं कौतुक करते. आज तू परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळलीस ते पाहून मला खरंच खूप आनंद झाला. दयाकाकांनी हे पाहिलं असतं तर त्यांनाही तुझा अभिमान वाटला असता. युवराज लगेच भावनिक अभिनय सुरू करतो, हे सगळं मी तुझ्याकडूनच आणि केदारकडूनच शिकलोय. मला राग आला होता पण मी स्वतःला थांबवलं. मला वाटलं ताई असती तर ही परिस्थिती कशी हाताळली असती. केदार मात्र विषय बदलतो, ताई आम्हाला नेमकं कशासाठी बोलवलंय? तेव्हा कौशिकी गंभीर होत म्हणते, मला गुलाबबद्दलची संपूर्ण माहिती हवी आहे. हे ऐकताच युवराजचा चेहरा पडतो. तो लगेच विषय बदलण्याचा प्रयत्न करतो. गुलाबचा विषय आता संपला.
देशात इतके मोठे प्रश्न आहेत, रस्ते, भ्रष्टाचार, राजकारण, त्यावर काम करूया. पण कौशिकी ठामपणे उत्तर देते, गुलाब नॅशनल क्रिमिनल होता. त्याचा मृत्यू कसा झाला, त्यामागे कोण आहे, हे शोधणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. केदारही तिच्या मताला दुजोरा देतो. त्यानंतर कौशिकी सांगते की स्पेशल क्राईम युनिटकडे गुलाबची महत्त्वाची माहिती असू शकते. हे ऐकताच युवराजला टेन्शन येतं. कौशिकी पुढे म्हणते, गुलाबने मरण्यापूर्वी नक्कीच कोणाचं ना कोणाचं नाव घेतलं असेल. आपल्याला तर्क नकोत, फक्त सत्य माहिती हवी आहे. याचवेळी केदारला गुलाबचे शब्द आठवतात, मी फक्त प्यादा होतो, खरा सूत्रधार तुमच्या आजूबाजूलाच आहे. क्षणभर केदारच्या मनात कौशिकीबद्दल शंका येते, पण लगेच तो स्वतःला समजावतो की ती फक्त सत्य शोधत आहे. यानंतर दयानंद खांडेकरांच्या घरी डॉक्टर कामत आलेले असतात. ते आल्यानंतर त्यांना तपासतात. ते दयानंद खांडेकरांना समजवतात की सतत युवराजवर राग काढू नकोस, नाहीतर त्याच्या मनात फक्त द्वेष वाढेल. दयानंद म्हणतात, युवराज आता लहान राहिलेला नाही. यावर डॉक्टर कामत एक महत्त्वाचं वाक्य म्हणतात, कौशिकीची काळजी करू नकोस, ती आपल्या दोघांपेक्षा जास्त हुशार आहे. ती बोलत असते तेव्हा तिच्या डोक्यात 10 वेगळे विचार सुरू असतात. लोकांना कसं हाताळायचं हे तिला चांगलंच माहिती आहे. पुन्हा MNN ऑफिसमध्ये युवराजचं नवं नाटक सुरू करतो. तो जनतेच्या प्रश्नांवर विशेष मोहीम सुरू करण्याची कल्पना मांडतो. कौशिकीला ही कल्पना खूप आवडते. ती म्हणते, ही खूप छान आयडिया आहे. त्यानंतर ती केदार आणि युवराजला एकत्र काम करण्याची जबाबदारी देते. हे ऐकून केदार आश्चर्यचकित होतो. तर युवराज मुद्दाम केदारची माफी मागत म्हणतो, आय एम सॉरी, माझ्यासोबत काम करशील. कौशिकीला वाटू लागतं की युवराज खरंच बदलला आहे. यानंतर पुन्हा स्पेशल क्राईम युनिटचा सीन येतो. सगळे नवीन चीफची वाट पाहत असतात. कमांडर सांगतो की जे मॅडम वेळेच्या खूप पक्क्या आहेत. तारिणी केदारला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याच्याशी संपर्क होत नाही. तेवढ्यात फातिमा सांगते, मॅडम आल्या. आणि जया जगदाळे यांची जबरदस्त एंट्री होते. त्या शांतपणे आपली गन, मोबाईल, इतर वस्तू टेबलावर ठेवतात. संपूर्ण ऑफिसचे बारकाईने निरीक्षण करतात. मग सगळ्यांना म्हणतात, गुड आफ्टरनून. सगळे एक सुरात उत्तर देतात, जय हिंद मॅडम. त्यानंतर त्या स्वतःची ओळख करून देतात, मी जया जगदाळे, स्पेशल क्राईम युनिटची चीफ. आता मी तुमची चीफ आहे, मला जे म्हणा. त्यापुढे सांगतात की अजूनही स्वतःला नवीन ऑफिसर असल्यासारखं वाटत आहे. रोज काहीतरी नवीन शिकण्याची त्यांची तयारी असते. आणि मग पुन्हा त्यांचा दमदार संवाद, मी जे बोलते ते करून दाखवते. त्यानंतर त्या प्रत्येकाची माहिती सांगू लागतात. तारिणीची कामगिरी त्या स्वतःच सांगतात. अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासांपासून मोठमोठ्या केसपर्यंत तारिणीने केलेल्या कामांचं त्या कौतुक करतात. मग त्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतात. कमी साधन, कमी रिवॉर्ड्स, पण काम मात्र अप्रतिम. मी तुमच्या टीमबद्दल आधीच सगळी माहिती काढली आहे. त्यानंतर प्रत्येकजण स्वतःचा परिचय देतो. तारिणी सांगते, मी टीमचं नेतृत्व आणि प्रत्येक मिशनचं नियोजन ही तिची जबाबदारी आहे. फातिमा सांगते की फिजिकल कॉम्बॅक्ट ही तिची ताकद आहे. तेवढ्यात जे अचानक तिची परीक्षा घेतात. ते अचानक फाईट मूव्ह करतात. फातिमा क्षणाचाही विलंब न करता वार अडवते. हे पाहून जया जगदाळे प्रभावित होतात. फातिमा आत्मविश्वासाने म्हणते, फील्डवर संधी मिळाली तर मी तुम्हाला कधीच निराश करणार नाही. त्यानंतर कमांडर स्वतःचा परिचय देतो. जे लगेच ओळखतात की त्या 2009मध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. कमांडर आनंदाने होकार देतो. मग कत्री स्वतःच्या खबऱ्यांच्या जाळ्यांबद्दल आणि चहाच्या टपरीबद्दल सांगतो. यावर जे हसत म्हणतात, अरे वा, म्हणजे तू खूप महत्त्वाचा माणूस आहेस. कत्री विचारतो, मॅडम तुम्हाला चहा आवडतो का? त्यावर त्या भन्नाट उत्तर देतात, जे सगळ्यांना आवडतं ते मला आवडत नाही, आणि जे मला आवडतं ते सहसा कोणालाच आवडत नाही. त्यानंतर टेक्नो स्वतःचा परिचय देतो. जे त्याच्यावर विनोद करत म्हणतात, जिथे टेक्नॉलॉजी तिथे टेक्नो. आणि मग अचानक त्या टीममधल्या सदस्यांची संख्या मोजायला सुरुवात करतात. 1 2 3 4 5, नंतरला 6 नसतो. क्षणभर थांबून त्या कडक आवाजात विचारतात, 6 कुठे आहे? केदार अजूनही आलेला नसतो.
हा प्रश्न ऐकता सारिणीच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसते आणि याच थरारक वळणावरती आजचा भाग संपतो. पुढील भागात काय होणार? पुढील भागात जे मॅडम तारिणीला सांगताना दिसणार आहेत की तो दिवस आता दूर नाही, तुझ्या आईचा खरा गुन्हेगार तुझ्यासमोर उभा असेल आणि त्याची साक्षीदार असेल ही जे. तर दुसरीकडे MNN ऑफिसमध्ये युवराज पुन्हा एकदा कौशिकीचे कान भरताना दिसणार आहे. तो केदार अचानक फाईल्स टाकून कुठे गेला यावर तिच्या मनात संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता पाहायचं हेच असेल की जया जगदाळे यांच्या आगमनानंतर तपासाला नवं वळण मिळणार का? युवराजचा खरा चेहरा कौशिकीसमोर येणार का? आणि केदार वेळेत पोहोचणार का? तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? जया जगदाळे यांची एंट्री तुम्हाला किती आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच तारिणी मालिकेच्या रोजच्या सविस्तर रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.